नमस्कार. तुम्ही पाहताय आमच्या हळदीच्या शेतामध्ये आहे. तर आपल्याला माहितच आहे यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळं सगळ्याच खरीप पिकावर दुष्काळाचं सावट आहे. तर हळद लावून 1 महिना झालेला आहे, तरी पण सर्वांचे फोन येत आहेत की या ठिकाणी हळदीचा पिवळेपणा पडलेला आहे, हळदीवर करपा हे झालेला आहे. पण एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की हळद हे एक गवतवर्गीय पीक आहे आणि हळदीच्या पिकाला नत्र स्थिरीकरण करता येत नाही. म्हणजे वातावरणातला जो नत्र आहे ते चांगल्या पद्धतीने शोषून घेता येत नाही. असं हे हळदीचं पीक आहे. त्यामुळं तुम्ही पाहताय की हळद आपण या ठिकाणी सगळी पिवळी झालेली आहे. तशी घाबरण्याचं कारण नाही, कारण उगवण शक्ती होत असताना हळद ही पिवळी दिसते आपल्याला. कारण का तर तिला नत्राचा पुरवठा झालेला नसतो. म्हणून हळदीला एकरी जी नत्राची शिफारस आहे ती जवळपास 80 किलो पर्यंत असते. 80 किलो पर्यंत हळदीच्या जीवनक्रमामध्ये आपण तिला नत्र द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर बघा, आयर्नची पण कमतरता असते. ज्या शेतामध्ये आयर्नची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता आहे त्यामुळं सुद्धा आपली हळद पिवळी दिसण्याची शक्यता असते. पण आता बरेच शेतकरी म्हणतायत की या ठिकाणी अशा पद्धतीने ही हळदीचे पानं हे करपा दिसत आहे कुठं कुठं. त्यानंतर हे या ठिकाणी हे पण असा करपा दिसत आहे. आणि काही काही तुम्ही पानं पाहताय तर ही असे पिवळे दिसत आहेत. आपल्याला दिसतंय की हळदीचे पानं पिवळे दिसत आहेत. पण जर हे जे पिवळं दिसण्याचं जे प्रमाण आहे, तर हे एकदा हळद चांगल्या पद्धतीने पाऊस वाढला आणि पाऊस चांगल्या पद्धतीने झाला, पोक्त पाऊस झाला की हा जो पिवळेपणा आहे, तर हा पिवळेपणा एकदा अन्न घटक शोषायला लागली हळद आपली की तो बऱ्याच अंशी कमी व्हायला लागतो. पण हा जो करपा असतो ना, हा करपा मात्र जे वातावरणातलं जे तापमान आहे, ते तापमान, जमिनीतलं तापमान आणि वातावरणातलं तापमान यांच्यामधला जो खूप मोठ्या प्रमाणातला जर फरक असेल तर हा करपा अशा पद्धतीने आपल्याला दिसून येऊ शकतो. पण कधी कधी काय होतं की हा करपा आपल्याला वाटतं की काही कंदकुजीमुळे लागलाय का, तर प्राथमिक अवस्थेमध्ये अशी शक्यता खूप कमी असते. आता तुम्हाला कंदकुज दिसत नाही, बहुतांश दिसत नाही, कारण एवढ्या कमी असलेल्या पाण्यामध्ये कंदकुज आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण जास्त होतंय किंवा पाणी साठून राहिलेलं असेल तर त्यावेळेस मात्र पिकांच्या मुळांना ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडतं आणि त्यावेळेस कंदकुज होण्याची शक्यता जास्त असते. पण हा जो करपा आहे, तर या करप्यासाठी साधे कार्बेंडाझिम, मॅन्कोझिब किंवा फेरस ऑक्साईड याची आपण जर फवारणी घेतली तर आपला हा करपा लगेच्या लगे आटोक्यात येण्यासारखा आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्यांच्याच शेतकऱ्यांच्या अशा ज्या सध्या प्राथमिक अवस्थेमध्ये एक हळदीला 1 महिना लागवड होऊन झालेला असल्यामुळं जरी आपली हळद दिसली तर बिलकुल घाबरण्याचं कारण नाही. तर साधी 22 आणि फेरस ऑक्साईड, मॅन्कोझेब यासारखी साधी औषधं घ्या आणि फवारणी करा. त्यानंतर आपली हळद चांगल्या पद्धतीनं होऊ शकते आणि तिचा जो पिवळेपणा आहे तो कमी होतो. धन्यवाद.